या मधल्या काळात माझ्या मनस्थितीत एक विलक्षण आश्चर्यकारक बदल झाला होता. हे कोणतं धानापूर गाव आहे तिथं जायच्या कल्पनेनेच आधी माझ्यावर केवढं तरी दडपण आलं होतं. पण ते तेव्हाच गेलं होतं. उलट ती कल्पना मला खूपच आकर्षक वाटायला लागली होती. ते एखादं मोठं गाव असेल, लहान शहर असेल, मला काहीच माहीत नव्हतं. कशाचीही कल्पना नव्हती. जे काही असेल ते नवीनच असेल. पण आजकाल वीज, पाणी, बस हे अगदी लहान गावापर्यंतही पोहोचलेलं आहे. कंदिलाचा प्रकाश आणि विहिरीचं पाणी असा प्रकार अगदी अगदी लहान खेड्यातच राहिला असेल. धानापूरला हॉटेल, लॉज, खानावळ या सर्व सोयी असणार. जास्तीत जास्त काय होईल? माझा शोध अयशस्वी होईल. पण त्याने काही मोठं नुकसान होणार नव्हतं. या प्रवासाकडे एक नवा अनुभव म्हणून पाहायला काय हरकत होती? खरं तर मनात एव्हानाच जराशी उत्सुकता निर्माण झाली होती. कदाचित प्रवासावरही जावं लागेल. मुलांना मोठ्या दिमाखात सांगितलं होतं. आता प्रवासासाठी बॅकपॅक करायला लागलो की त्यांना समजेल. आपले बाबा काही नुसत्या पोटळ बढाया मारत नव्हते. गायत्रीलाही समजेल. आपला नवरा काही अगदीच घरबशा नाही. आता मला जाणवतं पत्नी आणि मुलं यांच्या मनात आपली काय प्रतिमा असेल याबद्दल मनोमन मी जरा साशंकच होतो. आजवरचं माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सामान्य होतं. ते जगत आलो होतो कारण दुसरा पर्याय नव्हता. समाजाच्या बांधणीत कदाचित आमच्यासारख्या लेखणी राशांचं अस्तित्व आवश्यक असेलही, पण ते एखाद्या भिंतीतल्या विटेसारखं. माणूस स्वतःबद्दल सतत विचार करीत असतो. हे आत्मभान हेच तर मानवाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून काही असमाधानी होतात, परिस्थितीत बदल घडवून आणतात, समाजाला पुढे रेटतात. अर्थात मी काही अशा युगप्रवर्तकांपैकी नव्हतो, पण माणूस इतरांशी स्वतःची तुलना टळत नकळत नेहमीच करीत असतो. अफलातून साहस करणाऱ्यांबद्दल सतत टीव्ही, वर्तमानपत्र यांच्यात बातम्या येतच असतात. मनातल्या मनात माणसाने स्वतःला सनसनाटी भूमिकेत पाहिलं तर त्यात काय नवं? हे एक निरुपद्रवी स्वप्नरंजनच होतं. मी एवढंच म्हणेन की रोजच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची संधी आता माझ्याकडे चालून आली होती. ती मी नाकारणार नव्हतो. ही काही मोठी साहसी मोहीम नव्हती की मोठ्या थरारक संकटांशी सामना करायची वेळ यावी. पण माझ्या दृष्टीने वेगळी आणि आकर्षक होती. सरळ सपाटीवरून चालणारा एखादी लहानशी टेकडीसुद्धा एक आव्हानच वाटतं. शेवटी माणसाला भविष्य माहीत नसतं आणि त्याचे अनेक अंदाज चुकतात. अलमारीवर मागे सारून ठेवलेली सूटकेस खाली घेतली आणि फडकं मारून साफ करायला लागलो तसा गायत्रीचा अपेक्षितच प्रश्न आला. आता बॅग कशासाठी हवी आहे तुम्हाला? मी म्हणालो नव्हतो की या कुलवृत्तांताच्या पायी एखाद्या वेळी लहान मोठ्या प्रवासावरही जावं लागेल म्हणून. मग काय आत्ताच निघालात की काय? आत्ताच नाही, पण आठवड्याभरात जावं लागेलचं दिसतं. कुठे जाणार आहात आणि किती दिवसांसाठी? तिचं कुतूहल समजण्यासारखं होतं. तिचे प्रश्नही योग्यच होते, पण दोन्ही प्रश्नांची उत्तरं मलाच माहीत नव्हती तर तिला काय सांगणार. एक धानापूर म्हणून गाव आहे. कदाचित तिथे जावं लागेल. किती दिवस राहावं लागेल सांगता येत नाही, पण जास्त दिवस राहणार नाही. गायत्री समोरच्याच स्पॉटवर बसली. हे पहा, मला काही तुमचा हा उद्योग बरा वाटत नाही आहे. माहिती आहे कुलवृत्तांत. काय एवढा वंशाचा पुळका आलाय हो तुम्हाला? टिळक, केळकर, रानडे, आगरकर, चिपळूणकर यांच्यासारखा एखाद कोणी कर्तबगार निघाला असता तर आपोआपच जगजाहीर झालं नसतं का? घरच्या घरी बसून पत्रापत्री करीत होतात ते ठीक होतं. काय पदराला झीज लागेल तेवढीच. आता मारे बाडा विस्तारा देऊन प्रवासावर निघायची तयारी करत आहात, हे काही मला ठीक नाही वाटत. अगं, लक्षावधी लोक रोज प्रवास करतातच की नाही? लक्षावधी लोकांचं मला माहीत नाही, पण घरचं खाऊन अशा लष्कराच्या भाकरी भाजण्यासाठी ठासच जात नसणार. काय हे घराण्याचं वेड शिरलं आहे तुमच्या डोक्यात कुणास ठाऊक. गायत्रीचा माझ्या जाण्याला एवढा का विरोध होता हेच मला समजत नव्हतं. एक खरं होतं, मी आजवर शहर सोडून कधीच गेलो नव्हतो. प्रवासाचा मला अनुभव नव्हता हे खरं होतं. पण एवढी साधी गोष्ट मला जमणार नाही असं जर तिला वाटत असलं तर त्याचा अर्थ हाच होता, माझ्या व्यावहारीपणावर तिचा विश्वास नव्हता. अर्थात हे काही मला मोठं भूषणावह नव्हतं आणि तिचा विश्वास केवळ शब्दांनी फोडून काढता येण्यासारखा नव्हता. उपाय एकच होता. वेळ आली की त्या प्रवासावर जायचं. तिला दाखवून द्यायचं की तिचा नवराही हुशार आहे, व्यवहारी आहे. गायत्री, त्याचा वाद आता कशासाठी? एखाद्या वेळी कुठे जायची वेळ येणारही नाही.
बॅट शोधून ठेवली म्हणजे मी लगेच प्रवासावर निघालो असं नाही. तुमचा आताशी काही भरोसा राहिलेला नाही. तुमच्याकडे माझं लक्ष नाही अशी तर तुमची समजूत आहे. नाना का टोन त्यांची गाठ पडल्यापासून तुमचा सगळा नूरच बदलला आहे. आता हे मी सांगते ते खरं आहे की नाही? गायत्रीचे शब्द कसे नाकारणार? पण मलाही कल्पना नव्हती की माझे हा नव्या व्याप घेतल्याने जगण्यात जो एक नवा उत्साह आला होता त्याच्या खुणा माझ्या वाढण्या बोलण्यात इतक्या सहज आणि उघड दिसत असतील. गायत्री, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. नोकरीची शेवटची काही वर्ष आयुष्याला असा काही रटाळपणा आला होता की एक एक दिवस ढकलायचा म्हणजे ओझं वाटायला लागलं होतं. आणि खरी झोंबत होती ती माझी अडतिकता, असहाय्यता. त्या आयुष्याला पर्यायच नव्हता. इच्छा असो नसो, ते आवडो न आवडो तेच एक आयुष्य मला जगावं लागणार होतं. आणि या 35-37 वर्षांच्या थरडे राशीनंतर काय? निवृत्ती? काय करणार निवृत्तीनंतर? म्हणे ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा समाजाला फायदा करून द्यावा. आला अनुभव काही? जन्मभर फायलिंग आणि पोस्टिंग. माझा स्वभाव काय प्रौढ साक्षर वर्ग चालवण्याचा आहे का? झोपडपट्टीतल्या किंवा प्लॅटफॉर्मवरच्या मुलांना संस्कार शिक्षण देण्याचं आहे? ती कामं आवश्यक आहेत, पण ती मला जमण्यासारखी नाहीत. मग काय करू? इतर निरुद्योगी लोकांबरोबर पार्कमध्ये राजकारण, अर्थकारण यावर निरर्थक चर्चा करीत बसायचं? का एखाद्या खाजगी कंपनीत 1000-1200ची पार्ट टाईम नोकरी करायची? नाटक, सिनेमा, मालिका यांच्यातून आपण निवृत्तांची मानहानी, अवहेलना, अडतिकता आणि मानसिक, सामाजिक, आर्थिक कोंडी यांची विदारक चित्रणं बघतोच की नाही? म्हणजे शेवटपर्यंत ही रटाळ नोकरीची आड आणि त्यांच्यानंतर हा निरर्थक निवृत्तीचा फुफाटा. गायत्री, या लॉटरीच्या बक्षिसाने आयुष्याला अशी एक विलक्षण कलाटणी दिली आहे ती सांगता येत नाही. मान वेळावत गायत्री म्हणाली, जसे काही रिटायर होणारे जगातले तुम्ही पहिलेच आहात. मला कल्पना नव्हती रिटायर व्हायला एवढे भीत असाल ते. अहो मी आहे, सुरेश आहे, तुम्ही काय जंगलात का पडणार होतात एकटे? बिचारी गायत्री, ती सर्वांवर मनापासून प्रेम करत होती. सर्वांसाठी सारा दिवस राबत होती. सून, जावई, नातवंड यांची स्वप्नही पाहत होती. तिला तरी दोष कसा द्यायचा? पण आयुष्याच्या नव्या पानावर काय मजकूर असेल याची कल्पना देता येते का? स्वतःला तरी कल्पना असते का? आणि भविष्याविषयी माझ्या मनात जे काही विचार येत असत ते जर तिला सांगत बसलो तर ती माझी गणना वेड्यातच करील. असा तो एकूण आठवडा गेला आणि मंगळवार आला. नानांच्या साप्ताहिक भेटीचा दिवस. मी 10च्या सुमारास नानांच्या बंगल्यावर हजर झालो. खोलीत पाहतो तो काय, पाटणकरही हजर. मला पाहताच नाना म्हणाले, सदूभाऊ, मुद्दामच या पाटणकरांना आजची सकाळची वेळ दिली. दोघांची गाठ आपोआपच पडेल. हे आत्ताच पाटणकर येत आहेत, या बसा. पाटणकरांनी खांद्यावरची शबणं उतरवली होती. आता त्या पिशवीतून त्यांनी अनेक फायली, डायऱ्या, पाकिटं असं काढलं आणि त्यातून एक मध्यम आकाराचं पाकिट नानांच्या हाती दिलं. मला दिसलं की त्या पाकिटावर सुवाच्य अक्षरात एवढंच लिहिलं होतं, वज्री कुळाबद्दल समजलेली माहिती. पाटणकर म्हणाले, नानासाहेब, तशी मी काही तुमच्या कुटुंबाच्या तपासाची खास सुरुवात केलेली नाही. पण इतर उतारे आणि वंशावळ्या शोधता शोधता आत्ता कुठे वज्रे नाव दिसतं का इकडेही लक्ष असतं. ते संदर्भ मिळाले ते त्या पाकिटात आहेत. तसं तुमच्यासाठी काही खास काम केलेलं नाही, पण आता महिन्याभराने येईन तेव्हा मला काहीतरी हाती लागलेलं असेल. नानांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून एक बंद पाकिट काढलं आणि ते पाटणकरांच्याकडे केलं. तुम्ही आमच्या वज्रकुळासाठी काम करणार आहात. त्याचा मोबदला काही तोलून मापून किंवा वजनावर, शेकड्यावर ठरवता यायचा नाही. मी मनाशी एक हिशेब केला आहे त्याप्रमाणे तुम्हाला रक्कम देत आहे. कामाचा किंवा सेवेचा मोबदला घेण्यात काहीही गैर नाही. तुम्ही ती रक्कम पहा, कमी वाटली तर स्पष्ट शब्दात सांगा. तुमच्या वेळेचं आणि श्रमाचं मोल तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे. त्याबाबतीत संकोच किंवा भिडभाड ठेवण्याचं काहीच कारण नाही. उचला ते पाकिट, पहा. पाटणकरांनी पाकिटाची फ्लॅप बाहेर काढली, आत एक नजर टाकली. नाना उठून त्यांच्यापाशी आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, पाटणकर, तुम्ही या क्षेत्रातले एक्सपर्ट आहात, जाणकार आहात. तुमचा मान तुम्ही स्वतः राखलात तरी इतर राखतील. ती रक्कम योग्य आहे. सर्व कागदपत्र परत पिशवीत घालून पाटणकर जाण्यासाठी उठले. एक लक्षात ठेवा,
दर मंगळवारी सकाळी 10 वाजता आम्ही दोघं इथे हमखास असतो. त्यावेळी तुम्ही अगदी बेलाशक येत जा. हो, ही व्यवस्था चांगली आहे, मी निघतो तर. पाटणकर गेल्यावर नाना परत त्यांच्या खुर्चीवर येऊन बसले. नाना म्हणाले की ती संकोचाने वाढत होते नाही, पण अर्थात त्याला कारणही असणार. कुलवृत्तांत म्हणजे काही भरभराटीस आलेला उद्योग नाही. हौशी लोकांचा तो फावल्या वेळेतला उद्योग आहे. निकड आहे, अपरिहार्यता आहे असं काही नाही. म्हणून पाटणकरांची ही वागायची पद्धत. पण ते असो. सधूभाऊ, आपल्या त्या धानापूरबद्दल मी बरीचशी माहिती आणली आहे. जळगाव सुरत लाईनवरचं ते गाव आहे. वस्ती 10-15 हजारांच्या आसपास असावी. तुम्ही झेलमने किंवा महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगावला जाऊ शकता. तिथून पुढे 40-1 किलोमीटरचा प्रवास आहे. तुमचा विचार बदलला नाही ना? नाही, मी जाणार आहे. छान. नानांनी ड्रॉवरमधून एक मोठा लिफाफा काढला. सधूभाऊ, या पाकिटात 3,000 रुपये आहेत. जाण्या येण्याचा खर्च आहे. तिथे किती दिवस राहावे लागेल याचीही कल्पना नाही. लॉजिंग, बोर्डिंग आहे, शिवाय इतरही खर्च आहेत. पैसे नाहीत म्हणून कोणतंही काम ओढू देऊ नका. वेळ पडली तर स्वतःजवळचेही खर्च करा. ते आपण मागवून सेटल करू. प्रकृतीची काळजी घ्या. फालतू काटकसर करू नका. मनी इज नॉट अ प्रॉब्लेम. समजलं का? आता मीही पाटणकरांसारखंच अहो नाना म्हणणार होतो का? आमच्यात श्रम आणि पैसा यांची वाटणी झाली होती. पैसा नानांचा, श्रम माझे. तेव्हा पैसे घेण्यात गैर काहीच नव्हतं. पुढे माझे जर कोणी श्रीमंत, दानशूर, वज्रेकुळ बंधू भेटले तर या खर्चाची काही प्रमाणात भरपाई होईल. मी पाकिट हातात घेतलं. नाना, बहुतेक 3-4 दिवसात मी निघतोच. निघण्याची तयारी पक्की झाली की तुम्हाला पत्राने कळवतो. पुन्हा प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता वाटत नाही आणि धानापूरहून पत्र पाठवीनच. पुढचं सगळंच अनिश्चित आहे. सधूभाऊ, आणखी एक ध्यानात ठेवा. उघड आहे की आपला हा उद्योग काही जणांना पसंत नाही. तेव्हा तुम्ही जरा सांभाळूनच राहा. म्हणजे आपण हाती घेतलेलं काम काही इतकं इरेस पडण्यासारखं नाही. मी अतिशयोक्ती करीत नाही. आधी त्यांचं ते पत्र हीच अनपेक्षित गोष्ट आहे. आता एकच मंत्र ठेवा. यू एक्सपेक्ट द वर्स्ट, देन यू विल नेव्हर बी टॉट अनअवेअर्स. समजलं? रात्री जेवताना मी अगदी सहजपणे माझ्या जाण्याचा विषय काढला. मी मागे म्हणालो होतो ना, कदाचित कुठे प्रवासावर जावं लागेल म्हणून. ती वेळ आता आली आहे. धानापूर नावाच्या गावाला मला जायचं आहे. परवाच्या गाडीचं तिकीट मी रिझर्व केलं आहे. गायत्रीला थोडी बहुत कल्पना होतीच, म्हणजे तिला गावाचं नाव किंवा तारीख सांगितली नव्हती, पण कल्पना होती. हे धानापूर जळगाव सुरत लाईनवर आहे. आज संध्याकाळी निघालं की उद्या 18पर्यंत तिथे पोहोचणार. पोहोचल्यावर पत्र टाकीनच. किती दिवस राहावं लागेल काही सांगता येत नाही. पण अशा लांबच्या गावी तुमचं काय काम असणार सुरेश? आपल्या वज्रे घराण्यासंबंधात काही माहिती मिळण्यासारखी आहे. मी जरा मोडमच उत्तर दिलं. काही गोष्टी पत्रापत्रीने होत नाहीत, प्रत्यक्षच भेट द्यावी लागते. म्हणजे बाबा, तुम्ही या सगळ्यात एकदम सिरियस होतात तर? पुन्हा सुरेश, खरं सांगू का, ही काही माझ्यावर सक्ती नाही. पुढे माझे वाटलं की आपल्याला हे झेपत नाही तर सोडून देईन. स्वतः ठेरीज इतर कुणालाही मी बांधील नाही. ते तिघं जरा अवाकच झाले होते. कदाचित माझा हा नवा अवतार त्यांना संपूर्ण अनपेक्षित आणि अनाकलनीय असेल. त्या ओरिगामीमध्ये साध्या सपाट कागदाला अशा आणि अशा घड्या घालून त्याचा मोर नाहीतर वाट बनवतात. घरच्यांना माझ्यातला हा बदल असाच वाटला असला पाहिजे. रात्री झोपण्यासाठी खोलीत आल्यावर गायत्रीची प्रश्नांची सरबत्ती अपेक्षितच होती. मी शेवटी म्हणालो, आमचा सध्या बराच पत्रव्यवहार चालू असतो गायत्री. त्यातून ध्यानात आलं आहे की या धानापूरला आपल्या कुळासंबंधात खूप महत्त्वाची माहिती मिळण्यासारखी आहे. माझ्या ओळखीचं तिथे कोणीही नाही. मी एखाद्या चांगल्या लॉजमध्ये उतरणार आहे. जेवणा खाण्याची काहीही आबाळ करणार नाही. तुम्हाला पत्र टाकत जाईन, तू खरंच काळजी करू नकोस. तिला वाटणारी काळजी तिचा माझ्या कार्यक्षमतेवरचा अविश्वास दाखवत होती, पण तिची माझ्याबद्दलची आत्मीयताही दाखवित होती. जळगावहून सुटणारी पॅसेंजर मला तासाभरातच मिळाली आणि 10ला गाडी धानापूर स्टेशनला लागली. उतरणारे 20-25च होते. मागे राहत मी लाईनीत शेवटचा आलो. चेटरच बहुधा ASM असावा. तिकीट त्याच्या हातात देता मी म्हणालो, माफ करा मास्तर, मी इथे अगदी नवखा आहे.
गावातल्या एखाद्या चांगल्या हॉटेलचं किंवा लॉजचं नाव सुचवाल का? तो जरासा हसत म्हणाला, साहेब, पुण्या मुंबईतल्यासारख्या एखाद्या पॉश हॉटेलची अपेक्षा करीत असाल तर? नाही, मुळीच नाही. मध्यवस्तीत हवा, स्वच्छ हवेशीर खोल्या असाव्यात, बाकी इतर काही अपेक्षा नाहीत. मग बाहेरच्या चौकातच विजय लॉज इन बोर्डिंग आहे, तिथे पहा ना. धन्यवाद. त्याला नमस्कार करून मी बाहेर पडलो. बाहेरचा परिसर ठराविक साच्याचा होता. लांबच लांब 8 मजली इमारतीसमोर मोठं मोकळं पार्किंग. मध्ये गोलाकार हिरवळीत एक बंद पडलेलं कारंज. जाण्या येण्याच्या 2 वाटा. समोरच्या रस्त्याच्या कडेनं खांब आणि साखळ्यांचं रेलिंग. समोरच्या चौकात विजयची 4 मजली इमारत होती. लॉजचं ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होतं. सिंगल खोलीचा दर 200 रुपये होता. रजिस्टर पुढे ओढून मी त्यावर दी. देशपांडे या नावाने सही केली. 4 दिवसांचे 800 रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले आणि 301 नंबरची किल्ली घेऊन वरच्या मजल्याची वाट धरली. दाढी, स्नान करताना, कपडे बदलताना मनाशी विचार चाललाच होता. वज्रे नाव मी मुद्दामच वापरलं नव्हतं. ती एक आपली साधी सावधगिरी होती. धानापूरमध्ये वज्रे नावाला काहीतरी खास महत्त्व होतं. वज्रे नावाच्या मंडळींची चौकशी होऊ नये अशा मताचे कोणी कोणी गावात होते, पण ते ओळखणार कसे? एकाएकी मला ती कल्पना सुचली. मी खाली आलो. मॅनेजरच्या टेबलावरच टेलिफोन डिरेक्टरी होती. गावाची यादी चाळता चाळता धानापूर आलं. गावात 500-550 फोन असावेत. काही घरगुती आणि काही दुकानं, कंपन्या यांचे साधारण 12-15 नंबर मी निवडले. त्यांची यादी केली. मॅनेजरच्या समोर 50ची नोट ठेवली आणि कोपऱ्यातल्या टेलिफोनपाशी बसलो. पहिला नंबर फिरवताच एक पुरुषी आवाज आला. हॅलो. काय बोलायचं ते मी ठरवलं होतं. हॅलो, मी देशपांडे बोलतो आहे. विजय लॉजमधून. वज्रे आहेत का? वज्रे? इथे वज्रे कोणी नाही. फोन खाली ठेवला गेला. पुरुषांचे आवाज, बायकांचे आवाज, दुकानातल्या कारकुनांचे आवाज. माझा तोच तो प्रश्न आणि त्यांचे तेच ते उत्तर. पण माझं काम झालं होतं. मॅनेजरकडून 50तले उरलेले पैसे घेऊन मी खाली उतरलो. जेवणाची व्यवस्था खालीच होती. जेवण साधं पण चविष्ट होतं. जेवण झाल्यावर पोस्ट ऑफिसच्या शोधावर बाहेर पडलो. पोस्ट ऑफिस फर्लांगभरावरच होतं. 2 कार्ड घेतली. दोन्हीवर एवढाच मजकूर लिहिला. इथं व्यवस्थित पोहोचलो. प्रवास चांगला होता. वेळोवेळी खुशाली कळवीत जाईन, मुक्कामाचं नक्की नाही. एकावर घरचा पत्ता लिहिला. त्या पत्राखाली बाबा अशी सही केली आणि नानांना पाठवलेल्या पत्राखाली सदुभाऊ अशी सही केली. पत्र पोस्टात टाकून दिली. गावातून एक फेरफटका मारून लॉजवर परत आलो आणि प्रवासाचा शिंग घालवण्यासाठी आरामात पडून राहिलो. 4च्या सुमारास परत खाली आलो. चहा घेतला. बाहेर पडलो. भारतातल्या इतर लक्षावधी गावांसारखंच हे धानापूर एक. पेठेत अडत व्यापारी होते. त्यावरून समजत होतं मुख्य उत्पन्न कपाशी, भुईमूग, मुलांचं हायस्कूल, मुलींचं हायस्कूल, एक सायन्स कॉलेज, सूतगिरण्या, ऑइल मिल्स, छोटे उद्योग, पंचायत, सहकारी बँक, सहकारी उत्पादक सोसायटी, ST आगार, 2 सिनेमा थिएटर, एक छान पार्क होता. पार्कमध्ये 1-1.5 तास अगदी मजेत गेला. 7:30च्या सुमारास मी परत आलो. खालीच जेवण केलं. बाहेरच्या खोलीत वर्तमानपत्र होती. दिवसाच्या महत्त्वाच्या बातम्यांवरून नजर टाकली आणि 8:30च्या सुमारास वर खोलीकडे आलो. मला पाहताच मॅनेजर म्हणाले, हे पहा, देशपांडे आले. देशपांडे, तुम्हाला भेटायला कोणी थांबले आहेत. मॅनेजर समोरच्या खुर्चीवर एक अतिशय वृद्ध गृहस्थ बसले होते. अंगात काळा कोट, खांद्यावरून उपरण्याची घडी, डोक्याला फेटा, खाली धोतर, हातात चांदीच्या मुठीची काठी. हल्ली केवळ नाटकातच अशा वेशातली माणसं दिसतात. दुसऱ्या क्षणी मनात विचार येऊन गेला. 90च्या पुढचे हे गृहस्थ माझ्या भेटीसाठी मुद्दाम आले आहेत. त्यांना नमस्कार करीत मी म्हणालो, मी देशपांडे. आपल्याला वाट पाहत थांबावं लागलं त्याबद्दल सॉरी. या. मी खोलीकडे निघालो. माझ्या मागेमाग ते आले. चालताना फरशीवर त्यांच्या हातातल्या काठीचा आवाज येत होता. मी दार उघडून आत आलो. दिवा लावला. त्या गृहस्थांना खुर्चीवर बसण्याची खूण केली. दुसऱ्या खुर्चीवर मी बसलो. खुर्चीत बसून त्यांनी काठी दोन्ही पायांमध्ये उभी धरली आणि माझ्याकडे पाहत ते म्हणाले, देशपांडे, आज सकाळी तुम्ही अनेकांना फोन करून वज्रे यांची चौकशी करीत होतात. चौकशी करीत होतो ती गोष्ट खरी आहे, पण अनेकांना फोन केले हे आपल्याला कसं काय कळालं? आणि त्या फोन संबंधातच आपण आला असाल तर आपण वज्रे आहात का?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर. लहान रावात दृष्टी सर्वतोमुखी व्हायला वेळ लागत नाही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. मी वज्रे नाही, पण त्यांच्याशी तुमचा संपर्क साधून देऊ शकेन. पण त्याआधी एक सांगा, तुम्हाला या संबंधात एवढं स्वारस्य का आहे? सांगतो. पुण्यात नानासाहेब वज्रे नावाचे गृहस्थ वज्रे वृत्तांत संपादित करण्याची तयारी करीत आहेत. त्यांच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीला इथून एक जरा संदिग्ध प्रतिसाद आला होता. मी देशपांडे त्यांच्यासाठीच काम करीत असतो. त्यांनी मला या शोधासाठी पाठवलं आहे. पत्रामागे पोस्टाचा धानापूर असा शिक्का होता म्हणून मी इथं आलो. पण केवळ गावाच्या नावावरून? तुम्हीच म्हणालात ना, लहान गावात फारशी गुपितं नसतात म्हणून. 8-10 फोन करताच तुम्ही आलातच की नाही मला भेटायला? तुमचा इथे किती दिवस मुक्काम आहे? आवश्यकता पडेल तितके दिवस राहणार आहे. माझ्यावर सोपवलेलं काम शक्य तर पूरक करूनच जाणार आहे. आता मीही तुम्हाला विचारतो, तुम्ही स्वतः जर वज्रे नसाल तर या प्रकरणात तुमचा कसा काय संबंध येतो? म्हातारा तीक्ष्ण नजरेनं काही वेळ माझ्याकडे पाहत राहिला आणि मग त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं. तुम्हाला पत्र मीच लिहिलं होतं. अर्थात मी याची अजिबात अपेक्षा केली नव्हती. हो, मी तुमची जाहिरात वाचली, पण असे आरंभशूर खूप असतात. कामासाठी घाम गाळायची वेळ आली की दम सोडून मागे सरणारेच जास्त. म्हटलं पाहूया तुमची जात कोणती आहे ती. पत्र मिळूनही गप्प बसलात तर पितळ आपोआप उघडं पडलं. पण तुम्ही इथे आलात, तपास करायला लागलात. म्हटलं ठीक आहे, मंडळी सिरियस आहेत म्हणून तुमची भेट घेतली. पण जी काही माहिती द्यायची ती तुम्हाला पत्रानेही देता आली असती की. असा आडवळणाचा मार्ग कशाला त्यासाठी? सरळ पानावर आयतं वाढून कसं मिळणार हो? कोणत्याही गोष्टीसाठी जरा घाम गाळावा लागला म्हणजे तिची किंमत कळते. म्हातारा बोलण्यात काही मला हार जाणाऱ्यांपैकी नव्हता आणि शेवटी एकमेकांवर केवळ शब्दांनी मात करण्याने काय पदरी पडणार होतं? मी इथे माहितीसाठी आलो होतो, शाब्दिक जुगलबंदीसाठी नाही. टाटा, तुमच्या परीक्षेत जर आम्ही उतरलो तर आता आमच्या मेहरबानी करा की. आपलं नाव सांगा, इतर काय सांगायचं ते सांगा. माझं नाव जोशी. जोशी, देशपांडे, कुलकर्णी महाराष्ट्रात खडा मारला तरी यापैकी कोणाला तरी लागेल. मी देशपांडे आणि हे जोशी. छान. वज्रे घराण्याशी आमचा खूप जुना संबंध आहे. पण असं मी म्हणेन ते म्हणजे वज्रे म्हणणार नाहीत तेव्हा देशपांडे. टाटा, जरा थांबा. तुम्हाला काही सांगायचं आहे. माझं नाव देशपांडे नाही, माझं नाव वज्रे आहे. पण मग ते पत्र जरा रहस्यमय होतं नाही का? नाव नाही, पत्ता नाही, मजकूर मात्र उत्कंठा वाढवणारा. मग म्हटलं आपणही जरा पडद्याआड राहूनच 2 पावलं टाकावीत. पण आता फॉल्स प्रिटेन्स खाली तुमची फसगत करणं अयोग्य होईल. माझं नाव वज्रे आहे. वज्रे वृत्तांताच्या कामात मीही सामील आहे. आता तुम्हाला काय सांगायचं आहे ते सांगा. ते माझ्याकडे टोट लावून पाहत होते, मग जरासे हसत. तुम्ही वज्रे? शोभतं खरं ते नाव तुम्हाला. ते असो, पण आता तुम्ही वज्रे म्हणजे सगळा मामलाच बदलला नाही का? जोशी काका, एक ध्यानात घ्या. आमचं नाव काही का असे ना, जन्मभर आम्ही काय केलं? खरडी राशीच केली ना. खरडी राशी? अहो, त्या कामामागे बोरू ठेवणाऱ्या नाना फडणवीसानेच राज्य उभी केली आणि उलथवली ना. आता त्या फडणवीसांचा काय संबंध आला इथे? संबंध आहे ना, नाही कसा. त्या नाना फडणवीसांचा आहे, त्यांच्या आधीच्या पेशव्यांचा आहे. हे वज्रे म्हणजे काय साधी आसामी समजलात काय तुम्ही? एखाद्याचा पाय ठोल ठोल रुततच जावा तशी जाणीव मला झाली. जोशी काका, मी एक आणि आमचे नानासाहेब, बस 2च वज्रे मला माहीत आहेत. तुम्ही इतके वेगवेगळे संदर्भ सांगता आहात की मला तर अगदी चक्रावून गेल्यासारखंच झालं आहे. मी आता शांत बसतो. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सांगा. मी सगळं काही शांतपणे ऐकून घेणार आहे. तुम्ही बोला. गावाच्या बाहेर साधारण 7-8 मैलावर वज्रे यांची गडी आहे.
चारी बाजूंनी वावभर जाडीचा टोट आहे. डोंगरातून वाहत येणारी नदी म्हणजे गडाची सीमाच आहे. टोटाची आता पडझड झाली आहे, पण आतली मुख्य चिरेबंदी इमारत 150 वर्षांपूर्वी बांधली तशीच आज ताडळ्यात भक्कम आहे. वज्री म्हणजे त्या टाळी खूपच मोठं प्रस्थ असलं पाहिजे. दढीचं आवार कित्येक चौरस मैलांचं असलं पाहिजे. 500-700ची तैनाती फौज सहज मुक्काम करू शकत होती. मागे 2 विहिरी आहेत. दाणाडोट्याची सोय आहे. इमारतीचा मुख्य दरवाजा घोड्यावर बसलेल्या स्वारा सहज आत जाईल एवढा मोठा आणि उंच आहे. मराठेशाहीत आणि पेशवेशाहीत राजकारण जर कसं चालत असेल आपल्याला कल्पना नाही. पण या वज्री घराण्यानेही अनेक चढउतार पाहिले असणार यात नवल नाही. पण इतिहासात काय सर्वांची नोंद होतेच असं नाही. तेव्हा हे वज्री घराणं जरा दुर्लक्षितच राहिलं. लढाया करणारे, मोहिमांवर जाणारे, खंडणी लूट म्हणून अमाप संपत्ती आणणारे आपण इतिहास घडवत आहोत या भावनेने काही जगत नसतात. तो त्यांचा काळ, ते त्यांचं आयुष्य. मागाहून येणारे आपण त्याच्यात कार्यकारण भावनाचे, आदर्शवादाचे, कारस्थान प्रतिकारस्थानांचे रंग भरतो. आजचं आपलं आयुष्य अगदी सुरक्षित आहे. 100-150 वर्षांपूर्वीचा काळ अनिश्चिततेचा होता, धामधुमीचा होता, खडतर होता. मनगटात बळ असेल तो आपलं आणि आपल्यांचं संरक्षण करीत होता. पण सर्वांची, विशेषतः राज्यकर्त्यांची धर्मावर श्रद्धा होती. पण श्रद्धेला दुसरीही एक बाजू आहे, अंधश्रद्धेची. वस्तू जितकी मोठी तितकीच तिची सावलीही मोठी. जितकी श्रद्धा तितकीच अंधश्रद्धा. आजकालचा माणूस अगदी खेड्यापाड्यात राहणाराही वेगळ्या मार्गाने विचार करतो. देव आणि राजा यांच्यावरच काही त्याची भिस्त नसते. न्याय देणारी, दुर्जनांना, गुन्हेगारांना शासन करणारी अशी एक भक्कम यंत्रणा त्याच्यासमोर आहे. त्यावेळी असं नव्हतं. एखादा पराक्रमी, न्यायप्रिय, सद्वर्तनी राजा आलाच तरच 15-20 वर्षे सुखशांततेत निश्चितपणे जात. मग परत आहेच मानेवर जुलमी जोखड. सर्वसामान्य रक्षणकर्ता असा कोणी दिसतच नव्हता. अशा परिस्थितीत माणूस सन्मार्गाकडे वळतो. देवपूजा, नामस्मरण, तीर्थयात्रा, होम हवन आणि कुमार्गाकडेही वळतो. गावोगावी भटजी पुजारी होते, तसेच देवदेवस्ती करणारे, जारण मारण करणारे, अंगारे धुपारे, ताईत गंडे देणारे मांत्रिकही होते. सामान्य माणसांना दोष देण्यात काय अर्थ आहे? हातात लहानशी मेणबत्ती पणती घेऊन तो आयुष्य क्रमत होता. प्रकाशाच्या त्या लहानशा परिघाबाहेर अंधार होता. कशावरही त्याचा विश्वास बसू शकत होता. आज सर्वत्र लख्ख प्रकाश आहे. माणूस डोळसपणे वावरू शकतो, तसं तेव्हा नव्हतं. एवढं सर्व विस्ताराने सांगण्याचं कारण हे वज्रे. बऱ्याचशा गोष्टी अज्ञातच आहेत. कारण काही असो, वज्रे मंडळींवर हुकूमतीची मर्जी ठप्पा झाली. कुटुंबातल्या सर्व पुरुषांना मुसक्या बांधून घेऊन गेले. काय कज्जे झाले, काय न्यायनिवाडा झाला त्याची नोंद कुठे ऐतिहासिक कागदपत्रात असेल किंवा नसेलही. मागे राहिल्या त्या फक्त बायापुरी. पण एका सुनेला दिवस गेले होते. वज्र्यांचा गर्भ तिच्या पोटात वाढत होता. तो तेवढा वाचला. खेड्यापाड्यातल्या लोकांवर कधी कधी मोठे उपकार केले असतील. त्यापैकी एकानेच तिला आसरा दिला. गडीवरून खरं तर नांगरच फिरायचा, पण ते थोडक्यात टळलं. वज्री घराण्याचा हा शेवटचा वारस स्वतःच्या घरंदाज कुटुंबात लहानाचा मोठा झाला नाही. त्याच्यावर किती आणि कसे संस्कार झाले आपल्याला माहीत नाही. ज्या कोणी त्याच्या घरादाराची राखणमोळी केली होती त्यांच्याबद्दल त्याला आईने लहानपणापासून पढवून ठेवलं असेल. तो मोठा झाला, वयात आला. राजकारणात शत्रूंचे मित्र होतात, मित्राचे शत्रू होतात. एक संपूर्ण पिढी उलटून गेल्यावर मागचं वैर विसरलं गेलं असेल. पण वैराला 2 बाजू असतात. एक बाजू विसरून जाऊ शकते, पण दुसरी? वज्रांचा हा वंशज घराण्यावर झालेला आघात कधीही विसरणार नव्हता. दामोदर पंत बिन केशव असं त्याचं नाव सांगितलं जातं. खटपटी लटपटी करून त्यानं मुलखाचं वतन परत मिळवलं, पण गडीला पूर्वीसारखं वैभव आलं नाही. पूर्वीसारखा तिथे बलुतेदार, भिक्षुक, उपाध्याय, भालदार, चोपदार, सैनिक, शिलेदार, आसपासच्या खेड्यातले कारागीर, व्यापारी, उदीमवाले यांचा राबता राहिला नाही. या दामोदर पंताने काही सोयरीकही केली नाही. एकटाच्या एकटा गडीत राहायचा. पण गावाकुसात कुजबूज व्हायला लागली. गडीवर कोणी कोणी येतं, पण रात्रीचे येतात.
एकदा अफवा पसरायला लाडल्या की त्यांना आवर कोण घालणार. आणि आता ट्राय नि पूर्वी ट्राय. रावोराव निरुद्योगी टार्गेट पोरं असायचीच. त्यांच्यातल्या एका दोघांनी रात्री डढीवर नजर ठेवली. आता मी सांगतो ती हकीकत टर्नोपटर्नी आणि पिढीजात चालत आली आहे. ती खरी असेल, टोपोल कल्पित असेल किंवा 5चे 25 करून वाढवून सांगितलेली असेल, पण सांगितलं जातं ते असं की ते तिघं कोटाच्या भिंतीवर दबा धरून बसले होते. रात्र काळोखी होती, अमावस्येची असेल. ताऱ्यांच्या धुसर प्रकाशात जे काही दिसत होतं फक्त तेवढंच. त्या अर्धप्रकाशात नजर अगदी सहज फसते. वाऱ्याने झाडांच्या फांद्या हलायला लागल्या की वाटतं एखादा ताडामाडासारखा माणूसच हात हलवतो आहे. वाऱ्याने झाडांची पाने सळसळली की वाटायचं कानापाशी कोणीतरी कुजबूज करीत आहे. अंगावर घोंगड्या पांघरून ते गुपचूप बसले होते. माहीत होतं माणसाच्या डोळ्यांना रात्रीच्या अंधारात ते सहजासहजी दिसणार नाहीत, पण रात्रीतून काय फक्त माणसंच वावरतात. तो काळच असा होता की माणसाचा कशावर विश्वास बसेल याला सीमा नव्हती. वडाच्या पारंब्यांना मुंजे लोंबकळत असत. पिंपळाच्या फांदीवर ब्रह्मसंबंध बसलेला असायचा. स्मशानात विझत चाललेल्या चितेच्या आसपास दाठिणी पिंगळा घालत असायच्या. ओली बाळंतीण वारली असेल तर अगदी पाळण्यापर्यंत सुद्धा पोहोचायची. हे सर्व काही त्यांच्यासाठी खरं होतं आणि अपेक्षा असेल तसं दिसतं असं म्हणतात. मग त्यांना एक खूप उंच माणसासारखा कोणीतरी येताना दिसला आणि मध्येच जोरदार वाऱ्याने त्यांच्या अंगावरचा कपडा फडफडत वर गेला. तेव्हा आता फक्त हाडांचा सांगाडाच दिसला. मग त्यांना 4 पायांवर किंवा ओणव्याने दोन्ही पायावर वाटडं वाटडं झोकांड्यात हात येणारं काहीतरी दिसलं. कोटावर बसलेली पोरं त्याला दिसणं शक्यच नव्हतं, पण त्याला काहीतरी जाणवलं ते ठास. ते दारापाशीच थांबलं. मान वर आली आणि अगदी गडद काळं कसूनही 2 मुठी एवढे फुललेल्या निठाऱ्यासारखे लाल लाल डोळे कितीतरी वेळ वरती त्यांच्या दिशेने रोखले गेले. मग मान खाली घालून ते आत गेलं. त्यांना आणखी वळण्याची इच्छाच नव्हती, पण कोटावरून उतरून गावची वाट धरायलाही मंद जावत नव्हतं. गडीवर जी भुतावळ जमत होती ती अजून संपली नसली तर? वाटेत आणखी एखादं अभद्र काही भेटलं तर? का रात्रभर तिथेच थंडीत कुडकुडत बसून राहायचं? शेवटी त्यातल्या एकाने हिंमत केली. बाहेरच्या भिंतीवरून तो कसा तरी घसरत खाली उतरून धावत पळत धापा टाकत गावात पोहोचला. पण तो एकटाच तेवढा परत आला. रात्रभर चुपचाप पडून राहिला. कुठे गेला होता, बरोबर कोण होतं, एक शब्द बोलला नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सूर्य चांगला वर आल्यावर मित्रांच्या शोधासाठी गडीवर गेला. पण मित्र होते कुठे? त्यांचं नखही दिसलं नाही. 5-25 वर्षे उलटल्यावर मग त्याच्या तोंडून ही हकीकत बाहेर पडली. बदलत बदलत आपल्यापर्यंत पोहोचली. म्हणून आधी सांगितलं, खरं किती खोटं किती कशाचीच खात्री नाही. असा हा केसोजी पंत. जोशी काकांच्या हकीकतीत जसजसा तपशील यायला लागला तसतशी माझी उत्सुकता आणि माझं कुतूहल वाढत चाललं. शेवटी ते सांगत होते ती हकीकत माझ्याच घराण्यातल्या पूर्वजांची होती. या दामोदर पंतांचं सर्व आयुष्यच वेगळं होतं. अगदी जन्माच्या क्षणापासून सरदार दरकदारांच्या वंशातला हा दामोदर एका झोपडीत जन्मला होता. त्या काळी मुलांच्या लहानपणी त्यांच्यावर जे काही धार्मिक संस्कार होत, श्लोक, सुभाषितं इत्यादींचं पाठांतर, पुढे मौजीवंदन, मग संध्या आणि इतर आन्हीठं, या दामोदरला त्या कशाचा स्पर्शही झाला नव्हता. त्याला कदाचित आयुष्यातला अपघात म्हणता येईल. पण नंतर मोठेपणी तरी त्याने जाणून बुजून सन्मार्ग सोडला होता. तो कृष्ण किमयेच्या आहारी गेला होता. त्यामागे कदाचित सुडाची प्रेरणाही असेल. पण मग पुढं काय? मी जोशी काकांच्या कथनात अजिबात व्यत्यय आणला नाही. शांतपणे ऐकत राहिलो. या मधल्या काळात पैशांसाठी अनेक वेळा मुसलमान सरदारांनी ब्राह्मण सावकारांमध्ये तगादे लावले होते. काही सावकारांनी पैसे दिले नाहीत म्हणून छळ करून मारल्याचीही उदाहरणं आहेत. पैसा मागायचे उधार, पण ती खंडणीच ती. या दामोदर पंतांकडे पैसा अडका होता की नाही माहीत नाही, पण निदान तशी अफवा तरी असावी. जासूस, हेर, हरकारे काय सगळीकडेच होते. गढीवर दामोदर पंत एकटाच असतो ही गोष्ट काही गुप्त नव्हती.
एका दुपारी 50-60 घोडेस्वारांसह कोणी मुस्तफा किंवा मुझफ्फर नावाचा मुसलमान सरदार गडीवर हजर झाला. तो हजर झाला ही गोष्ट सत्य आहे. एवढे 50-60 घोडेस्वार त्यांच्या हालचाली काय लपून राहणार? खेड्यातल्या बंद दारांमारून दिसलेच तिथे. आणि मग त्यांच्या टापांचा आवाज क्षीण झाल्यावर काही हिंमतवान चोरून छपून त्यांच्या मागोमाग आले. कोटाच्या मोठ्या दरवाजातून घोडेस्वारांची फलटण आत जाताना दिसली आणि मग वाड्याच्या मुख्य दरवाजातूनही ती फलटण आत गेली. दिवसा ढवळ्या गडीवर जाण्याची कुणाचीच हिंमत नव्हती. सुखरूप अंतरावरून ते दिवसभर गडीवर नजर ठेवून होते, पण काही हालचाल दिसली नाही. इतक्या माणसांचा खाण्यापिण्याचा इंतजाम व्हायचा असेल तर चूलभट्टी पेटायला हवी होती. तिच्याही धुराची काही खूण दिसली नाही. सारं कसं शांत शांतच. सूर्य टलला, उन्हं उतरली, सावल्या लांबत लांबत गडीवर पोहोचल्या. दिवस मावळला, अंधार पडला, तरीही गडीतून काही आवाज नाही. गडीत काही हालचालही दिसली नाही. काळोख आणखी दाटून आला आणि मग ते आले. गडीच्या रोखाने आले. काही उंच आणि कृश होते. वाऱ्याने कपडा चिकटला तर आत काड्यांचं शरीर वाटावं इतकं कृश. हे लांब लांब टांगा टाकत चालले होते. काही जमिनीला रच सरपटत चालले होते. आवाज होता तो खडकावर आपटणाऱ्या खुरांचा, दगडावर ढासणाऱ्या नखांचा. तीही अघोरी फलटण गडीत शिरली. गावापासून गडी खूप अंतरावर होते. आतले दरवाजेही बंद होते. कानावर आवाज आले ते अगदी क्षीण होते आणि मग घोड्यांच्या टापांचे आवाज आले. गडीतून बाहेर पडलेले घोडे बिथरलेले होते. तोंडाला फेस आला होता, डोळे पांढरे झाले होते. कोटाबाहेर पडताच वाट फुटेल तिकडे चौखूर उधळत गेले. कितीतरी वेळ त्यांच्या टापांचा आवाजच येत होता आणि मग शांतता, स्मशान शांतता. जोशी काका बोलायचे थांबले. त्यांच्या शब्दागणित माझ्या डोळ्यांसमोर तो भयानक देखावा उभा राहत होता. आक्रमक, लोभी होते, निर्दयी होते. त्यांची कीव करण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांचा असा भयानक शेवट झाला नसता तर त्यांनी दामोदर पंतांचे हालहाल करून त्यांचा जीव घेतला असता. तो सारा इतिहासच रक्तात लिहिला गेला असता. पण आता माझ्या मनात प्रथमच शंका आली. हा 200-250 वर्षांपूर्वीचा इतिहास हा या जोशी काकांना इतक्या तपशिलासह कसा माहीत होता? आता जर मी त्यांना त्यांच्या माहितीचं मूळ विचारलं तर त्यांच्या बोलण्याचं ओठ थांबेल का? शेवटी मी गप्प राहणंच पसंत केलं. जोशी काका सांगायला लागले, गावाचा गडीशी काहीच संबंध नव्हता. दिवसासुद्धा त्या बाजूला फिरकायची गावकऱ्यांची हिंमत नव्हती. मग रात्रीची तर गोष्टच सोडा. हा दामोदरपंत ठातपीत काय असेल त्याची कामं करायला कोणी नोकर चाकर होते का नाही? का नोकर होते पण त्यांना गडीतच गुलामासारखं डांबून ठेवण्यात आलं होतं? अडाणी मनाने लढवलेल्या कल्पना. त्यांना ठाम सत्याचा आधार आवश्यक नव्हता, एखादी अफवा पुरेशी होती. पण एवढी मोठी घटना ती लपून कशी राहणार? किंवा कदाचित त्या हल्ल्यामागे जे कोणी असतील त्यांनीही हाताटी उठवली असेल. दामोदर पंतांना पुण्याच्या दरबाराचं फरमान आलं. 8 दिवसात जातीने हजर राहा. त्याच्यावर चेटूट, जारण मारण केल्याचा आरोप होता. दामोदर पंतांविरुद्ध साक्षीदार खूप होते. त्याच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही. खरं खोटं ठरवण्यासाठी त्या काळी क्वचित प्रसंगी अग्निपरीक्षा केल्याचे दाखले आहेत. उकळत्या तेलातून नुसत्या हाताने सोन्याचा तुकडा काढणे किंवा दोन्ही हातांना पिशव्या बांधायच्या आणि आगीत तापलेला पितळी रोल हाताने उचलून वाळ्याच्या गवतावर टाकायचा. त्या गवताने पेट घेतला पाहिजे. दामोदर पंताला अशाच एखाद्या कठीण परीक्षेतून जावं लागलं की काय? त्यात अशक्य काहीच नाही. कोठे सरकार दप्तरी त्याची नोंद असेल तर कळेल, नाहीतर ते अज्ञातच राहणार. पण एक गोष्ट खरी, दामोदर पंत गडीवर परत आले नाहीत. कोणी नोकर-चाकर असतील तर त्यांनी संधी मिळताच पोबारा केला असेल. कदाचित जे काही हाताला लागलं ते घेऊनही किंवा कदाचित गडीतल्या सुतळीच्या तोड्यालाही हात लावला नसेल. दामोदर पंतांच्या निकटच्या सहवासात राहणाऱ्यांना त्यांची ख्याती आणि शक्ती नक्कीच माहीत असणार. पण धन्यावर आली असली तोहमत आपल्यावर येऊ नये म्हणून ते सगळे गायब झाले असतील, हाही तर्कच आहे. कारण दामोदर पंतांखेरीज गडीवर आणखी कोणी होतं की नाही हीच गोष्ट मुळात माहीत नव्हती. गडी ओस पडली एवढी गोष्ट खरी.
आणि आस्था रयत तशीच ओस पडली आहे. गेल्या 100-150 वर्षात कोणीही त्या गडीवर वारसा हट्ट सांगितलेला नाही. शहरात नाही तर शहराच्या आसपास असती तर लोकांचं लक्ष गेलं असतं. इथे काय? माळ रानावर अशा अनेक जुन्या मिळकती मोडकळीस येऊन पडल्या आहेत. त्याचं सोयरं तिथे कुणाला? जोशी टाटांचा बोलण्याचा ओढ आटत आला होता. जोशी टाटा, मला एक सांगा, या साऱ्या घडामोडीत तुमचा संबंध काय? इतकी तपशीलवार माहिती तुमच्यापाशी कुठून आली? आणि माझ्यासारख्या एका परक्या इसमाला हे तुम्ही सर्व का सांगावं? वज्रे, तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील किंवा मिळणारही नाहीत. जी मिळतील त्यानं कदाचित तुमचं समाधान होणारही नाही. पण तो पुढचा वाट झाला. या वज्रे कुळात तुम्हाला खरोखरच स्वारस्य असेल तर तुम्ही एकदा प्रत्यक्ष त्या गडीवरच जा. सारं काही डोळ्यात घालून घाला. मग माझी भेट घ्या. मग पाहू. गडीवर एक चक्कर टाकायचा विचार माझ्याही मनात येऊन गेला होता. पण तुमची गाठ कुठे घ्यायची जोशी टाटा? पुढच्या चौकात पोस्ट ऑफिस आहे. शेजारीच रॉयल फोटो स्टुडिओ आहे. त्या स्टुडिओच्या वरच मी राहतो. दिवसभर रिकामाच असतो. केव्हाही भेटायला या. मी आता निघतो. जोशी टाटांनी हातातली काठी फरशीवर एकदा आपटली. मग खांद्यावरचं उपरणं ठीक केलं आणि ते खुर्चीवरून उठले. जास्त काही न बोलता त्यांनी पाठ फिरवली आणि ते खोलीबाहेर पडले.